मुंबईतील ज्या विभागातील नगरसेवक निवडणुकीचा निकाल सर्वात उशिरा लागला अशा प्रभाग क्रमांक 180च्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वतःची सहीच केली नसताना, तसेच आपल्या संपत्तीची देखील खोटी माहिती दिली असताना त्यांचा अर्ज ग्राह्य कसा धरला जातो? त्याचप्रमाणे या नगरसेविकेच्या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिका मेहरबान का, असा सवाल आज सामाजिक बांधिलकी संघटना मुंबई यांच्या वतीने प्रमोद सावंत यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केला. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. आपल्या सगळ्यांना माहित आहे की वडाळ्यामध्ये वार्ड क्रमांक 180 या वार्डातून शिवसेनेच्या कृष्णा चंद्रकांत विश्वासराव या निवडून आलेल्या आहेत नगरसेविका म्हणून, आणि सध्या त्या बेस्ट समितीच्या चेअरमन देखील आहेत. निवडणुकीची प्रक्रिया करताना जे नामांकन अर्ज, नॉमिनेशन फॉर्म ज्याला आपण म्हणतो, ते नॉमिनेशन फॉर्म भरताना त्यांनी त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका किंवा त्रुटी राहिलेल्या आहेत. नॉमिनेशन फॉर्म सोबत जे प्रतिज्ञापत्र असतं, त्या प्रतिज्ञापत्रामध्ये ते प्रतिज्ञापत्रच अपूर्ण आहे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की प्रतिज्ञापत्रामध्ये शेवटच्या पेजवरती एक पॅरा असतो, की त्याला डिक्लेरेशन असं म्हणतात, की मी वर नमूद केलेला अभिसाक्षी, अशा प्रकारचा एक तो पॅरा असतो की मी या प्रतिज्ञापत्रामध्ये जी सगळी माहिती दिलेली आहे ती माहिती सत्य आहे माझ्या माहितीनुसार, असं जो तो डिक्लेरेशन असतं त्याच्यावर या मॅडमची सहीच नाही आहे. माझ्या हातामध्ये नॉमिनेशन आहे, त्याच्यामध्ये प्रतिज्ञापत्राचं शेवटचं पेज आहे आणि त्याच्यावरती इथे अभिसाक्षी म्हणून जो उमेदवाराची सही पाहिजे ती सही नाहीये. आपण सगळेजण बघू शकतो याच्यावर सही नाहीये. जर ऍफिडेव्हिटच्या या शेवटच्या डिक्लेरेशनच्या कॉलमवरती जर सही नाही, याचा अर्थ हे ऍफिडेव्हिट इनकम्प्लीट आहे, अपूर्ण ऍफिडेव्हिट आहे. हे अपूर्ण ऍफिडेव्हिट आरओ जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात त्यांनी मुळात हे स्वीकारलंच कसं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतरची गोष्ट आहे की स्क्रुटनीला जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात ते त्यांचा एक तपासणीची सूची बनवतात. म्हणजे जे पूर्ण नॉमिनेशन आहे किंवा ऍफिडेव्हिट आहे ते पूर्ण आम्ही तपासलेलं आहे, पूर्ण सगळ्या गोष्टी बरोबर आहेत असं एक सूची बनवतात. त्यामध्ये त्यांनी उमेदवाराची प्रत्येक पानावर व शेवटी सही आहे का असा कॉलम आहे, तर त्याला त्यांनी टिक केलं म्हणजे आहे. जर याच्यावर सहीच नाहीये तर त्यांनी तिथे आहे, सही आहे प्रत्येक पानावर आणि शेवटी, असं कसं काय म्हणू शकतात ते? म्हणजे तिथे याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे, कुठेतरी घोळ आहे. आपण बघू शकता क्लिअर कट आहे, याच्यावर सही नाहीये उमेदवाराची जर ऍफिडेव्हिट सही नाहीये तर याचा अर्थ हे ऍफिडेव्हिट इनकम्प्लीट आहे, म्हणजे नॉमिनेशन खऱ्या अर्थानं बाद व्हायला पाहिजे त्यांचं. हे आपण एक गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतरचा दुसरा भाग आहे, आणि याच मॅडमचं 2017चं पण नॉमिनेशन आपण काढलेलं आहे, त्याच्यावर त्या पॅराग्राफवरती त्यांची सही आहे. 2017चं नॉमिनेशन आहे त्याच्यावर सही आहे त्यांची, परंतु या आताच्या नॉमिनेशनवर त्यांची सही नाही आहे. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की ऍफिडेव्हिट मध्ये जे प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे, उमेदवार आणि त्यांचे जे पती आहेत दोघांची पण प्रॉपर्टी शो करणं हे कायद्याने बंधनकारक आहे, परंतु त्यांनी ती प्रॉपर्टी शो केलेली नाही. मी आपल्याला पूर्ण प्रॉपर्टीचे विवरण आपल्या समोर सादर करेन. या कृष्णा विश्वासराव आहेत, या रत्नागिरीच्या आहेत मूळच्या. त्यांनी त्यांच्या खेरवसे नावाचं एक गाव आहे रत्नागिरीमध्ये, लांजा तालुक्यामध्ये, त्यातली छोटीशी प्रॉपर्टी शो केली, बाकी सगळी प्रॉपर्टी त्यांनी दाखवलेली नाही. मी आपल्याला सर्वे नंबर सहित सांगू शकतो. 769 नंबर सर्वे आहे, तिथे 2.28 हेक्टर जमीन आहे. 750 सर्वे नंबरला 0.61 हेक्टर जमीन आहे. 748 ला 1.26 हेक्टर जमीन आहे. म्हणजे टोटल 3.15 हेक्टर म्हणजे 30,000 स्क्वेअर मीटर एवढी जमीन त्यांची आहे. परंतु प्रत्यक्षात ऍफिडेव्हिट मध्ये त्यांनी 320 स्क्वेअर मीटर फक्त दाखवले.
आहे किती 30,000 स्क्वेअर मीटर आहे आणि दाखवले फक्त 320 स्क्वेअर मीटर. त्याच गावी खेरवसे गावामध्ये त्यांचे जे पती आहेत चंद्रकांत विश्वासराव त्यांच्या नावाने 749 सर्वे नंबरवर 1.86 आहे. असं त्याचा सगळं डिटेल वाचत नाही. टोटल 3.3 हेक्टर म्हणजे 30,000 स्क्वेअर मीटर इतकी जमीन आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी दाखवले 303 स्क्वेअर मीटर. त्याचबरोबर आणखी दुसऱ्या सर्वे नंबरवर त्यांची 5 हेक्टर म्हणजे 50,000 स्क्वेअर मीटर जागा आहे जी दाखवलेली नाही. त्यानंतर रत्नागिरीमध्ये दुसरं संगमेश्वर मध्ये चोरवणे गाव आहे, तिथे 9 हेक्टर म्हणजे 90,000 स्क्वेअर मीटर जागा आहे, ही सुद्धा त्यांनी दाखवलेली नाही. या सगळ्या जागांचे 7-12 उतारे, आता लेटेस्ट 7-12 उतारे आपण काढलेले आहेत आणि आपल्या समोर मी दाखवतो. हे सगळे लेटेस्ट 7-12 उतारे आहेत. त्यांची नाव आहे त्याच्यावर कृष्णा चंद्रकांत विश्वासराव, चंद्रकांत मधुकर विश्वासराव यांची नाव आहे त्या 7-12 वर, लेटेस्ट आहे. त्यानंतर ही गावची प्रॉपर्टी झाली. मुंबईमधली प्रॉपर्टी त्यांनी फक्त नॉमिनेशन फॉर्म करताना ते ज्या ठिकाणी दोस्ती एम्ब्रोसिया नावाच्या बिल्डिंग मध्ये जे राहत होत्या तेवढेच फक्त प्रॉपर्टी त्यांनी दाखवले. बाकीची सगळी प्रॉपर्टी त्यांनी लपवून ठेवलेली आहे. त्यामध्ये एंटॉफिलला आहेत, सायन किल्ल्याच्या ठिकाणी एक स्टॉल आहे. त्यानंतर एंटॉफिलला परत राजीव गांधी नगरला त्यांचा एक गाळा आहे. त्यांच्या मिस्टरांच्या नावाने भरपूरशी एवढी प्रॉपर्टीचं डिटेलिंग आपण केलेलं आहे आणि त्यांचे सगळे लेटेस्ट लाईट बिल आणि इतर सगळे पुरावे आपण या ठिकाणी जमा केलेले आहेत. आपण बघू शकता ते. ही सगळी प्रॉपर्टी त्यांनी मुंबईची फक्त एकच प्रॉपर्टी त्यांनी शो केली होती, दोस्ती एम्ब्रोसियामध्ये त्या स्वतः राहत होत्या, तेवढीच फक्त शो केली, बाकीची प्रॉपर्टी शो केलेली नाही. आता ह्या सगळ्या गोष्टीचा न्यायालयामध्ये खटला दाखल आहे. स्मॉल कॉजेस कोर्ट जे आहे त्या ठिकाणी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा चालू आहे प्रकरण. येत्या 23 तारखेला अजून एक सुनावणी होणार आहे. हे जे स्मॉल कॉजेस कोर्ट मध्ये जे पिटिशन दाखल केलेले आहे त्याचे डॉक्युमेंट्स आहेत, त्या संदर्भातले पिटिशन स्मॉल कॉजेस मध्ये चालू आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नगरसेविका किंवा नगरसेवक हे महानगरपालिकेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. मुंबईमध्ये जे अनधिकृत कामं चालतात त्या कामांवर रोख लावणे हे महानगरपालिकेचं काम असतं, किंबहुना लोकप्रतिनिधींचं देखील काम असतं. पण ह्या लोकप्रतिनिधींनी स्वतः ते ज्या शाळा चालवतात, गणेश नगर वडाळा पूर्व मुंबई नंबर 37 या ठिकाणी निर्मल विद्यालय नावाची एक माध्यमिक शाळा चालवतात. तर आम्ही त्यांच्या शाळेमध्ये शिक्षण विभागाला RTI टाकला होता आणि शाळेची पूर्ण माहिती मागवली होती. त्या माहितीनुसार शाळेने स्वतः माहिती आम्हाला दिलेली आहे. शाळेचं ओरिजिनल लेटर आहे, ते शाळेने दिलेली माहिती आहे. त्या शाळेने दिलेल्या माहितीमध्ये असं उघड झालंय की शाळेची जी इमारत आहे ती अनधिकृत आहे. या पेजवरती शाळेच्या इमारती संदर्भातली माहिती आहे की शाळा कशी आहे, खाजगी आहे, सार्वजनिक आहे, मालकीची आहे की भाड्याची आहे, अशी माहिती आहे त्याच्यात. आणि त्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अनधिकृत आहे म्हणून. जे लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकामांवर आळा घातला पाहिजे ते स्वतः जे शाळा चालवतात ते शाळेची इमारत अनधिकृत आहे. अशा पद्धतीचं हे असे सगळे त्यांचे हे गोष्टी आहेत आणि हे सगळे पुरावे आपण या ठिकाणी जमा केलेले आहेत आणि हा पुरावा त्यांच्या शाळेने स्वतः दिलेला आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे आणि विभागातील सगळ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की असे बेजबाबदार लोक जर असतील आणि स्वतः जर अनधिकृत कामं करणारे लोकप्रतिनिधी असतील तर ते त्या पदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी शाळा आहे ना, जी अनधिकृत इमारत तुम्हाला सांगितली, त्या शाळेच्या फक्त 4 फूट वरून टाटा पॉवरचे हाय टेन्शनची वायर गेलेली आहे. फक्त 4 फूट आपण स्वतः जाऊन बघू शकता. शाळा आहे, शाळेच्या वरती 4 फुटावरून हाय पॉवर टाटाची गेलेली आहे. म्हणजे त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचा जीव कधीही धोक्यात येऊ शकतो, काहीही अपघात त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे निव्वळ हे खाजगी शाळा चालवून पैसे कमवण्याच्या नादात त्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चाललाय त्यांचा. फक्त 4 फुटावर वरती हाय पॉवर टेन्शन गेलेले आहे.
त्याच्यामुळं असे बेजबाबदार लोक जर लोकप्रतिनिधी म्हणून राहत असतील तर ते या ठिकाणी अतिशय चुकीचं आणि कायद्याला धरून नसणाऱ्या अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे आमची या ठिकाणी मागणी अशी आहे की या अशा लोकप्रतिनिधी बेजबाबदार लोकप्रतिनिधीला सर्वात प्रथम बेस्ट समितीचं चेअरमन पद जे मिळालेलं आहे त्या चेअरमन पदावरून हटवलं पाहिजे आणि न्यायालयीन प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर त्यांना नगरसेवक पद देखील त्यांचं रद्द होऊ शकतं. आम्ही अतिशय चांगल्या प्रकारच्या वकिलांचा देखील सल्ला घेतलेला आहे या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे ऍफिडेव्हिटवर ज्या अर्थी त्या शेवटच्या याच्यावरती उमेदवाराची सही नाही आहे याचा अर्थ तो नॉमिनेशन कॅन्सल होऊ शकतं, रद्द होऊ शकतं आणि नॉमिनेशन जर रद्द झालं तर त्याचा अर्थ ते इलेक्शनच रद्द होऊ शकतं. अशा पद्धतीचं अगदी कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्या फार गंभीर अशी गोष्ट आहे. त्यामुळे प्रशासनाकडे आमचं असं म्हणणं आहे की त्यांना सर्वप्रथम त्यांना बेस्ट समितीच्या अध्यक्षपदावरून काढलं पाहिजे आणि त्यांचं नगरसेवक पद देखील रद्द केलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट आपल्या निदर्शनात मी आणू इच्छितो की या ज्या मॅडम आहेत ते एवढ्या खुनसी स्वभावाच्या आहेत की सध्या त्यांनी 6 महिन्यात काय केलं माहिती आहे का की त्यांच्या विरोधात जे जे निवडणूक लढलेले उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात तर त्यांच्यावर बेकायदेशीरपणे काही कारवाई करतायत. मी उदाहरण आपल्याला सांगेन की काँग्रेसच्या एक उमेदवार होत्या स्मिता शंकर म्हात्रे म्हणून. त्यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून 6098 मतं मिळवली. तर त्यांनी एक वडाळ्यामध्ये एक स्पॉट आहे असं त्यांच्याशी त्यांचं नाव निगडीत आहे. तर त्यांनी त्या जागेचं इलेक्ट्रिसिटी सप्लाय गेल्या 2 महिन्यापासून बंद केली. अधिकाऱ्यांवर जबरदस्ती करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून ती इलेक्ट्रिसिटी बंद करायला लावली अधिकाऱ्यांनी. अधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. मी काल स्वतः AGM ना भेटलो. असिस्टंट जनरल मॅनेजर जे आहेत परमार साहेब त्यांना मी मकवाना साहेब त्यांना मी स्वतः भेटलो. त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की चेअरमन मॅडमचा आमच्यावर दबाव आहे, आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने डिव्हिजनला भेटलो, सगळ्या BSTच्या मोठमोठ्या ऑफिसर लोकांना भेटलो. ते स्पष्ट म्हणतात की या ठिकाणचं कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यासाठी चेअरमन मॅडमचा दबाव आहे. म्हणजे तुम्ही तब्बल 6 महिन्यानंतर का जागे होता? याआधी हा प्रश्न का नाही? एक तर मी सांगितलं तुम्हाला की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही गेलो होतो. त्या न्यायालयीन प्रक्रियेला थोडासा वेळ लागला. तर तिकडून आम्हाला काय रिस्पॉन्स येतो काय नाही ते बघायचं होतं आम्हाला. तर त्या सगळ्या गोष्टी पडताळायच्या होत्या. शिवाय आपल्याला माहिती आहे मी आता हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जे एव्हिडन्स दाखवले हे एव्हिडन्स काय मला सहजासहजी मिळालेले नाही आहेत. यासाठी RTI टाकावं लागलं आणि आपल्याला माहिती आहे RTIची उत्तरं लवकर मिळत नाही. एकदा नाही मिळालं की महिन्यानंतर परत आपल्याला अपीलमध्ये जावं लागतं. ते अशा सगळ्या हे पुरावे सगळे गोळा करण्यासाठी आम्हाला वेळ लागलेला आहे. त्यामुळे आपल्या समोर यायला उशीर लागला. सांगू शकत नाही. त्यांच्यावरती कारवाई व्हावी किंवा त्यांचं नगरसेवक पद रद्द व्हावं ही मागणी तुम्ही कोणाकडे करणार आहे? ही मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कमिशनर आणि आता कोर्टामध्ये तर आम्ही केलेलीच आहे मागणी. संबंधित सगळ्या लोकांकडे त्याची मागणी आम्ही करणार आहोत. कोर्टात नेलं आहे. कोर्टात अजून विचाराधीन आहे. त्याच्यावर काही निर्णय निघालेला नाही. आणि आज तुम्ही जसं मला प्रश्न विचारला की एवढं उशीर का विलंबन का केलं असं वाटत नाही की तुम्हाला की तुम्ही कोर्टाची अवहेलना करता? कोर्टाच्या निर्णयाच्या आधी परत तुम्ही इकडं कोर्टाच्या याच्यामध्ये अखत्यारीत जे विषय आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे विषय आहेत त्यासाठी खास करून जसं शाळेचा विषय हा शाळेचा अतिशय गंभीर विषय आहे. शाळेवरून हाय पॉवर टेन्शन गेलेले आहे. मुलांच्या जीविताला फार धोका निर्माण झालेला आहे. कधीही काही मोठा अपघात होऊ शकतो. मी सांगितलं त्या शाळेच्या इमारतीच्या फक्त 4 फूट अंतरावरती हाय पॉवर टेन्शन आहे. कधीही काही अपघात होऊ शकतो. काम करत असताना एखाद्या व्यक्तीची हाईट 5 फूट 5.5 फूट असते, 4 फूटची हाईट आहे, त्यावेळेस काम करताना कोणता अपघात घडला होता? काम करताना नाही अपघात घडला पण त्याच्या आसपास त्याच लाईनवर अपघात घडलेले आहेत. त्याच लाईनवरती अपघात घडलेले कमीत कमी 3 ते 4 अपघात घडलेले आहेत. एक केबलवाला मुलगा त्या ठिकाणी ऑन द स्पॉट गेलेला आहे. अजून काही काम करताना लोक त्याच लाईनवरती. आता त्या शाळेवर अपघात गेले परंतु अपघात होण्याची आपण वाट कशाला बघायची? एवढी मुलं तिथं मला वाटतं 1000-1500 मुलं शिकतायत, लहान मुलं आहेत. तर त्यांच्या जीविताशी हा खेळ आहे ना. हे जे लिहून गेलेलं आहे की आमची शाळेची इमारत आहे तर या संदर्भात पालिकेत आपण पालिकेत आता करणार आहोत. आम्ही पत्र बनवलेले आहेत पालिकेसाठी. हे आताच आम्हाला लेटेस्ट मिळालेली माहिती आहे. पालिकेमध्ये आता याची तक्रार करणार आहोत. या शाळेला ज्यांनी मान्यता दिली आली जागेवर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तुम्ही त्यांच्या विरोधात देखील करणार आहे. त्यांच्या विरोधात BSTला सुद्धा आम्ही देणार आहोत. ते स्वतः BSTचे चेअरमन आहेत. BSTला सुद्धा आम्ही कळवणार आहोत की बाबा या अनधिकृत इमारतीला तुम्ही BSTचा सप्लाय कसा काय दिला?
हे त्यांना सुद्धा आम्ही विचारलं. हे फार भयानक आहे आणि अशा व्यक्तीला या संविधानिक पदावर राहण्याचा तर अजिबात अधिकार नाही, माझं तर स्पष्ट म्हणणं आहे. तर त्यानंतर दुसऱ्या आणखी काही गोष्टी आल्याच नाही, त्या आल्या की आणखी परत मी तुमच्या समोर येणार आहे. त्यांना निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या पक्षाकडून 5 करोडचा फंड आला होता. तो फंड कशा पद्धतीने वापरला गेला, काय गेला, सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या. फक्त डॉक्युमेंटरी एव्हिडन्स नसल्यामुळे ते आज मी तुम्हाला डिटेल सांगत नाही. परंतु ते 5 करोड कुठे गेले, कसे गेले, त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला, महानगरपालिकेचे कोण अधिकारी त्याच्यामध्ये सहभागी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ते डॉक्युमेंट सगळे आल्यानंतर ते परत आपल्या समोर आम्ही सादर करू. अनेक काही दुसऱ्या काही अनेक गोष्टी आहेत ज्याचे डॉक्युमेंट्स आलेत नाही, ते मी या ठिकाणी बोलणार नाही. फक्त डॉक्युमेंट जे आले ते आपल्या समोर सगळे दाखवलेले आहेत. तर मला वाटतं म्हणजे आमच्या संघटनेच्या वतीने आमची मागणी अशी आहे की या ज्या मॅडम आहेत नगरसेविका, यांचं बेस्ट समितीचं अध्यक्षपद हे काढण्यात यावं ताबडतोब आणि नगरसेवक पद देखील या न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुसार रद्द करण्यात, निवडणूकच ती रद्द करायला पाहिजे खरं म्हणजे, कारण ते नॉमिनेशनच रद्द होणार आहे, त्याच्यामुळे निवडणूकच रद्द करायला पाहिजे अशी आमची मागणी. त्या पद्धतीचं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना आमच्या संस्थेच्या वतीने देणार आहोत. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.